आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। रॉयलची पहिली बातमी। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। तुर्भे परिसरात मुलीवरून चिडवल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणानं आपल्या मित्राचा गळा कापून खून केला असून या प्रकरणानं संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे। खून केलेल्या मित्राचं नाव संजय बेहेरा असं असून तो महापे येथील आजवानी कॉरी परिसरामध्ये राहत होता। या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी सुरेश होनहागा या आरोपीला अटक केली असून त्यानं गुन्ह्याची कबुलीही दिली आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संजय आणि सुरेश हे दोघे मित्र होते। मात्र काही दिवसांपासून संजय हा सतत सुरेशला एका मुलीवरून चिडवत होता। या चेष्टांमुळे सुरेशची बदनामी होत असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती। त्याने एक दोन वेळा संजयला समजही दिली, मात्र चेष्टा थांबण्याऐवजी अधिकच वाढत गेली। अखेर या सगळ्याचा राग आणि अपमान मनात साठवत सुरेशनं एक कट रचला आणि त्यानुसार खेकडे पकडायला जाऊया असा बहाणा करत त्यानं संजयला तुर्भे परिसरातील एका घनदाट झाडीत नेले। तेथे त्यांनी एकत्र बसून मद्यपान केलं। संजय नशेत बेजबाबदार झाला। हे पाहून संधी साधत सुरेशनं धारदार कटरनं संजयच्या गळ्यावर वार केले। या क्रूर हल्ल्यामध्ये संजयचा जागीच मृत्यू झाला। या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे संपूर्ण प्रकार 13 वर्षाच्या एका मुलासमोर घडलाय। त्या मुलानं हा संपूर्ण थरार पाहिला आणि त्याचं मानसिक स्वास्थ्यही हादरलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हत्या केल्यानंतर सुरेश काही वेळ तसाच भटकत राहिला, मात्र हळूहळू त्याला आपल्या कृत्याचा खोलवर पश्चाताप झाला। बुधवारी त्यानं तुर्भे पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन संपूर्ण प्रकाराची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल करून अटक केली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।